ताई गरम गरम पराठे घ्या. तुमच्यासाठीच बनवले मी खास. तुम्हाला आवडतात ना आलूचे पराठे? तुला माहित आहे नाही परी, मला आवडते म्हणून आलूचे पराठे. खरंच मला लय आवडते. हा ना, पण मैकनी कधी हिंमतच नाही झाली मनाची. तुला माहित नाही काय, ते मोहिनी होती तर कसं वाटे व घरात गमे नाही बिचारे. आता ती गेली तेवढं चांगलं लागून राहिलं घरात. असं वाटते का आता 12 महिने इथंच राहा. हो ताई मला माहित आहे, तुम्ही एकदा म्हटलं होतं मोहिनी ताईला आलूचे पराठे करा वहिनी, पण त्यांनी ना केले नव्हते तुमच्यासाठी. आणि तुमच्या दोघींचं खूप भांडण झालं होतं या गोष्टीवर. तशीच होती व ते निरी भांडण करे बापा, भानगोडीच आहे ते. बरं झालं आता आईने गेली मायच्या घरी. मी तर म्हणतो मायच्या घरी चांगली राहत असून का नसून राहत काय माहित. जाऊ द्या ना ताई, काय करायचं आपल्यालाही घ्या ना काय ना. नाश्ता करून घ्यायचं, जेवण करून घ्यायचं. कशाला कुणाला उगाच बोलायचं. हा तशा त्या पण चांगल्याच आहे. इथं बस खाली गोष्ट सांगतो तुले. नाही माझे पराठे करायचे आहे ना, यांना पण देते ना मी खायला. ते ऑफिसला जातात ना मग. अहो थांब ना, बस ना जराशी. बोला ताई काय म्हणतात. आणि खरंच मला ना त्यांच्यासाठी टिफिन करायचा आहे ना, तर मला पण वेळ होईल ना मग. पटकन सांगा मला काय म्हणता तुम्ही ते. भाऊजींना पण करून द्यायचं आहे टिफिन. कोणा राजेशले काय, त्याला कोण करून द्यायला लागते. त्यानं त्याची बायको दिली तिथं माहेरी पाठवून. अन तुझ्यावर वजन टाकलं काय, डब्बा करून दे, हे करून दे, ते करून दे. नोकरानी आहे का तू त्याची? नाही आतापर्यंत मी नव्हती तर ताईंनी केलं नाही का यांचं. खूप केलं. मग आता माझं पण कर्तव्य आहे ना त्यांचं करायचं भाऊजींचं, म्हणून करते ताईंनी. आता केलं तर काय झालं, तो लहान आहे सगळीपेक्षा. ह्या मोठा आहे ना राजेश, मग ह्याच्या बायकोचं काम आहे ना इथं थांबणं. तो पाय बरं मोठा आहे विनोद दादा. आता त्याची बायकोनी येऊनच नाही राहिला, येतच नाही घरी. हा तिकडेच चालला गेला. आणि ह्या कोण नाही जात मग. अव ह्या लयच आहे म्हटलं मधातला राजेश. हो अव त्याच्या बायकोला सुख झालं पाहिजे म्हणून त्यानं पाठवून दिली. अन तुला दुःख झालं पाहिजे म्हणून तुझ्या मागं कामाला लावून दिली सगळे. हा जाऊ द्या ना ताई, किती दिवस करावं लागणार मला. आणि करायला लागलं तर करायला लागलं, आपल्या घरातलंच करायला लागत आहे ना. तर काही फरक पडत नाही मला, काही नाही फरक पडत. बापा तुझा स्वभाव कधीपासून एवढा बदलला परी. हा मस्त काय म्हणते आता चांगली बोलायला लागून राहिली. हो ताई कसं आहे, वेळ सगळं शिकवून देते ना माणसाला, अद्दल पण घडवून देते. हो आणि ज्यांना आपण वाईट वाईट म्हणतो ना, तेच लोक आपल्या जीवनात कामात पडतात. आणि आपलं चांगलं करून जातात केव्हा तर माहित पडत नाही. आणि ज्यांना खूप चांगलं समजतो ना आपण, ते कधी पण घर फोडायला येतात. आणि आपलं कधी चांगलं करत नाही, वाईट करण्याचाच प्रयत्न करतात नेहमी. आता मला म्हणून राहिली काय तू, मी घर गिर फोडायला नाही आली बाबा. मी सांगून राहिली तुले याच्यापासून सावध राह म्हणून. कसं आहे लय शाप्तर बाई आहे, हुशार आहे ए मोहिनी. म्हटलं बातच म्हटलं उसात जाते ना कांचं नाही लागत अशासारखी आहे ते. नाही ताई मी तुम्हाला नाही म्हणत आहे, तुम्हाला कशाला बोलू मी. मी गोष्ट सांगत आहे की तोडायला खूप जण मिळतात, जोडायला नाही मिळत. आणि जो जोडायला मिळतं ना त्याला जोडून ठेवलं पाहिजे, म्हणून खरंच. ठेव बाबा जोडून, कोण जोडलं ना कोण तोडलं तर तुलाच माहित. चांगलं सोचावं आपण तर तुम्हाला काही चांगलं चांगलं भावत नाही. आणू का तुम्हाला आणखी पराठे आणू का? खूप सगळे पराठे बनवत आहे मी आज. म्हणजे असं समजा तुम्ही की कोणी कोणी तर जेवणार पण नाही आज. म्हणजे जेवढे लागले तेवढे खाऊ शकता तुम्ही, तेवढं बनवत आहे मी. बाबा तुला गरमी गिरमी नाही होत का इथं? हा धड पंखा नाही आहे किचन मध्ये आणि गरमी नाही होत का तुला? होते ना ताई, खूप गरमी होत आहे मला. पण काय करणार मी, मला काही सुचतच नाही एवढ्या गरमीत. पण करावं लागते ना, जे करायचं आहे ते करायच लागते, म्हणून मी करत आहे. हाव ना बापा, तू तर करून राहिली, माझ्यासारखी नाही करत. मी आता स्वयंपाक घरात नवऱ्याला म्हटलं बापा लहानसा तरी कूलर लावून द्या मला इथं. नाही लावून देत काही तर त्यानं म्हटलं लहान कूलर आणला माझ्यासाठी स्वयंपाक घरात ठेवाले. आता असा गॅसच्या ओट्यावर ठेवून देतो मी आणि बस पाणी भरतो त्याच्यात तिथंच नळातलं आणि हवा घेतो. काय करू, किती गरमी सहन करू. हा हे लोक मस्त काय म्हणते, मस्त बसते तिकडे कूलर मध्ये, आपल्याला ह्या किचन मध्ये हे आण ते आण, हे गरम गरम खायला मस्त लागते तिथं. आणि आपण इकडे शेकत बसा, आपली गरम होते चांगली. किती वेळ करायचं आपल्याला, अर्धा आणि 1 तासात काय फरक पडते एवढा. थोडीशी भूक झाली गरम, बाकी वेळेस तर मग आपण असतोच ना, एसीतच असतो ना. मग आपल्या इथे कूलरचा पण प्रॉब्लेम नाही आहे, सगळीकडे एसी लावलेला आहे. आणि सुमितजींनी म्हटलं पण पुढच्या वर्षी म्हणे मी किचन मध्ये पण एसी लावून देईल म्हणे. मग तुम्हाला टेन्शन नाही राहणार म्हणे कधी. पाय बरं सारा खर्च यानंच करावं काय मग. असं आहे मग बोलतो तर तू म्हणता का शिकवते कोणी हे करते. नाही नाही ताई तसं नाही म्हणत मी. कसं आहे ना बघा, त्यांनी पण लावला तर आता भाऊजींनी जे लावले त्यांनी राजेश भाऊजींनी आणि विनोद भाऊजींनी मिळून सगळ्या घरात एसी लावले. त्यांनी यांना 1 रुपया पण मागितला नाही म्हणते. मग आता यांनी एखाद्या जर किचन मध्ये लावून दिलं तर काय फरक पडते. म्हणून मी त्यांना काही म्हटलं नाही, लावा म्हटलं. सर्वांनाच होते आणि किचन मध्ये कमी एकटी थोडी काम करते. मोहिनी ताई करते, वैशाली ताई करते, कधी कधी आई पण करते आणि मी पण करते, सर्वजण करतो आम्ही. मग त्याच्यामुळे सर्वांनाच थंडावा पाहिजे ना. कर बापा तुला जसं पटते तसं, आम्ही काही म्हणत नाही. एसी लावा नाही तर एसी लावा. आता तुम्ही आहे बापा पैसेवाले, माझ्या घरी तर माझ्या नवऱ्याला म्हटलं आपल्याला खोलीत तरी एसी लावा एखादा. काही नाही पाहिजे म्हणते एसी, दिवसभर मी घरी नाही राहत म्हणते. तर तू एकटीसाठी लावू काय म्हणते, किती मतलबी असेल माणूस. म्हणजे मी घरी राहतो दिवसभर म्हणून माझ्यासाठी नाही लावत म्हणते. हा तो स्वतःसाठी फक्त. म्हणजे बा मी घरी नाही तर काय लावू, मग माझ्यासाठी लावला असता, दोघं असतो घरी तर. हो ताई गरमी पण खूपच होत आहे यावर्षी नाही का. एवढी गरमी नाही झाली मला मागच्या पण वर्षी नाही झाली, पण यावर्षी खूपच होत आहे. आणि हो मागच्या वर्षी मी इथे नव्हतीच ना, पप्पाकडे होती. माझ्या पप्पाकडे ना पूर्ण रूम मध्ये एसी आहे, सगळ्या म्हणजे किचन मध्ये, इव्हन सगळं हॉल मध्ये वगैरे सगळीकडे. हो बेडरूम
बेडरूम मध्ये सगळीकडे एसी लावलेले आहे. हो बाई, तुझ्या पप्पाचं काम मोठं आहे, आमच्यासारखं नाही ना. मी तर साऱ्यापेक्षा फकीरच आहे, तुला सांगतो. माझ्या बाबानं मला चांगलं पाहून दिलंच नाही. एक होती मी, पण माझ्या बापानं माझा विचार नाही केला म्हटलं कधी, का आपल्या पोरीला चांगल्या घरी द्यावं का काही म्हणून. चांगलेच तर आहे ना ते तुमच्या घरी, पण एकटेच आहेत ते भाऊ. 3-4 भाऊ नाही आहे आणि बहिणी पण नाही आहे, एकच बहीण आहे. मग काय टेन्शन आहे एवढं. अरे ते एकच तर बहीण बाबा दहाले भारी आहे. हो येते ना तेव्हा तर सगळं घर डोक्यावर घेते म्हटलं ते. सगळं घर डोक्यावर घेऊन असते. आपल्याला तर तिच्यासमोर थै 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 करायला लागते. तुम्ही तरी माझ्यासमोर थै थै करत नाही. मी तरी किती शांत आहे का, बोलत नाही भावजाईले. हे टच बोलते आणि ते तर बोलायची सोड. माझ्या नवराच कुठते पहिले बहीण आली का. हो आली ते असं कर, आली ते तसं कर, बस असंच करत राहते. आणि सासूबाई तर अति लो बाबा पोरीचा. आली तर हे देऊ दे ते देऊ दे, मला कुलूप लावून ठेवावं लागते कपाटाले. नाही तर कोणती साडी काढते तिला देऊन देते बाईवाली. असं कसं पण कोणी पण कोणाला काही पण देऊ शकते का कोणाची वस्तू. कोणी नाही देऊ शकत बाबा, पण माझ्या घरी देते. माझ्या घरी तसंच आहे. एखादी वस्तू आणली ना लपून आणायला लागते मला. तसं तर पाहिलं तर माझ्यावर घेऊनच देत नाही. व आणलंय ना तर फक्त 4 चौघासाठी आणते, एकटीसाठी तर कधीच काही आणत नाही तो. आता मी मागल्या दिवशी दिवाळीला साडी नेली का नाही इथून, मला आईनं घेऊन दिली साडी. तर ते साडी म्हटलं चांगली, मी 3,000ची साडी घेतली होती इथून. मग इथून गेली, मग आता घालूनच गेली का नाही इथून घालून गेली. तर मग आता सगळ्यांना पाहिजेच होती ती साडी. हो मग ते पण साडी घेऊन गेली का त्यांना. सांगतो ना, ऐकतो घरी. तर मग माहित आहे, मी ती साडी घालून गेली बिचारे घरी. माझी सासू काय म्हणते, काय म्हणते घालून आली म्हणते साडी, म्हणते योगिताला द्यायच्या कामात पडली असती म्हणते. आणि घालून येऊन गेली म्हणते तिकडून एवढी साजरी साडी म्हणते. म्हटलं बाई हे तर खूपच झालं म्हटलं. असं कसं म्हटलं आता बाई, तुम्ही माझी साडी कशी द्याल म्हटलं. हे तर माझ्या आईच्या घरी घेतली म्हटलं मला आता दिवाळीले. असं काय मग काय म्हणत होते. तर मग बरं झालं मी घातली होती ते. मी म्हटलंच असं, मी त्याच्यावर फोटो काढून ठेवले होते. फोटो काढले आणि पटापट स्टेटसवर टाकून दिले. मग तिनं पाहिले ते. मग ते घेऊन काय घातलेली साडी नाही घेते. आता मी तशीच करत असतो, कोणती वस्तू आणली तर पटापट एक तर घालून घेतो, यूज करून घेतो आणि मग स्टेटसच टाकून देतो. मग माझ्या सासूचं म्हणणं आहे ते हे देतील ते जर आली ते काय म्हणते हट हे तर वहिनीनं घातलं होतं म्हणते, हे तर वहिनीनं वापरलं आहे म्हणते. मग ते घेतच नाही, दुसरंच घेऊन मागते यायले. याचे पैसे वाचले पाहिजे म्हणून करते ते असे. पण एकच तर मुलगी आहे ना तुमच्या घरी, मग काय झालं मुलीला दिलं तर. एवढं तर काही गरीब पण नाही आहे, सर्वच घरी बरोबर आहे तुमच्या, नाही का. आहे ना सगळंच आहे हो बाई, सगळंच आहे. पण नीती नाही द्यायची बरोबर. कोणासाठी 2 रुपये खर्च करायचे मन नाही करत. आले पाहुणे तर बस जे घरी झालं ना म्हणते ते खा. असं नाही का पाहुणे आले तर काही आनंद बा का काहीच नाही आणत ते. माझ्या नवरा तेवढा चिकट आहे का तुला काय सांगू आता. चिकट लावानाचा काहीच नाही घेऊन देत बाई आपल्याला. एवढे वर्ष झाले त्याला म्हणावं चला ना कायले म्हणते घरीच खाणं म्हणते, घरीच करणं म्हणते, असे म्हणते. काय बोलावं त्याच्यासोबत आता. आणि इकडे माझा भाऊ आहे का भाऊजाईवर लुटते सारं. एवढाला पगार देतो, नोकरीवाले आहे. माझ्यासाठी काय झालं होतं नोकरीवाला पाहिले माझ्या बापाले. नाही घेतला नाही आहे भावाला पाहून. नोकरी लागते करून मार शिकला आणि राहिला. आता वावरातले कामं करून राहिला असं म्हणताही येत नाही. आता मी काय अनपड होती काय सांग ना. का पाहायला खराब होती, माझ्या बापानं मला असं देऊन दिलं. हो ना ताई, तुम्ही तर चांगल्या घरी पडत होत्या. किस्मतच खराब बाबा, माझ्या बापानं करून टाकलं खराब. त्याला काय म्हणते तर भावद्या अशा आणल्या अनपड, त्याला काही येत नाही. तू आई शिकली, नाही तर दोघी तर काही शिकल्याच नाही आहे. अशाच आहे 8वा 10वा 12वा वर्ग शिकल्या. आणि भाऊ पाय माय सर्व्हिसवर लागले. सर्व्हिसवाल्याला अशा अनपड बाया भेटल्या. आणि मी चांगली शिकली सवरली आहे. माणूस तर भेटला मला शिकला, पण नोकरीवाल्याने भेटला ना, ह्या वावरवाल्याच भेटला ना काय खांद्या. जाऊ द्या ना आता, जे झालं ते झालं. आता एक मुलगा झाला, सगळं बरोबर झालं. आता कशाला वादविवाद करता, भांडण करतात का भाऊ तुमच्यासोबत. बोलतात का तुम्हाला. नाही भांडण नाही करत मी. काही ऐकतो का एवढी. माझी सासू आहे जर अशी, सासू बोलते पण मी सासूचे नुसतं ऐकत जास्त. मी म्हणत असतो त्याला तुम्हाला जेवायला पाहिजे ना, चुपचाप घेऊन घ्या म्हणत असतो एका जागेवर बसून. ज्या दिवशी माझ्या मग होत नाही, जमत नाही, त्या दिवशी करते त्या स्वयंपाक. मार खाऊ घालते बाई आपल्याला. तुला काय सांगू परी, अशा देते म्हटलं आपल्याला. 12-12 1-1 वाजता जेवायला देते म्हटलं बिचारे. 3 दिवस तर आपल्याला खा लागतं त्याच्या हातचं. पण असं खा लागते जसं काही आपण भिकारी होई दरवाजात येऊन बसला. हो मोठ्या आहे ना खाऊ घालते. आणि चांगलं काही केलं ना तर आपल्याला देत नाही. बस शिडा पाचा देऊन देते, 1-2 पुडी देऊन देते, पोट भरो नाही भरो अशी करते माझी सासू. हा काय विचित्रपणा आहे. असं पण होते का आपल्या इथे तर नाही असं. काहून आपल्या इथं नाही तर काय तर त्या दोघी देत नाही का तुला 3 दिवस अलग खायसाठी. देत नाही. अरे हो देतात मला, रूम मध्ये आणून देतात. सुमित जी आणतात किंवा मग मी काही वैशिले काही कोणी पण आणते. पण असं नाही देत, पण जसं तुम्हाला देतात ना तसं नाही देत, चांगलं देतात मला. नाही बाबा आमच्या घरी नाही तसं. काय म्हणते याच्यात मध्ये जास्त खाऊ नाही. काय करतो म्हणते जास्त खाऊन, थोडंसं उपाशीच राहिलं पाहिजे. बस सगळ्याचं जेवण होऊ देते, जे उरते ना मग 1 पोळी 2 पोळी 3 पोळी ते देऊन देते. म्हणजे माझ्या पोट भरो नाही भरो काही घेणं देणं नसते त्या बाईले. आणि काही जर गोडगीड केलं ना त्यावेळेस आपल्याला देतही नाही. अच्छा मग तुम्ही बोलत का नाही या गोष्टीबद्दल. याबद्दल बघा जे अन्याय होते ते बोलायला पाहिजे ना तुम्ही. बाकीच्या गोष्टींसाठी ठीक आहे, पण या गोष्टींवर बोलायला पाहिजे. कोणासोबत बोलू बाई. सासू लागू तरी देते काय. सगळ्याला सांगते चांगलं देतो चांगलं करतो,
इले माझाला म्हणते आपल्यालाच आपलीच काढते बाई, आपलाच माच काढते. एवढ्या गोष्टी आपण माय बापाला सांगू नाही शकत. कितीक सांगावं? हा, सांगितलं तर येईल माझ्यावर भरोसा नाही आहे. येईल असं वाटते का हेच अशी आहे, हेच तशी आहे, जवळ चांगला आहे, माय चांगली आहे. हा, असे बोलते. मग ही आपल्याला साथच देत नाही, सपोर्टच करत नाही माय बाप, तर काय करा. नाही ते पण हा खरंच अन्याय आहे. आता यानंतर जर काही झालं ना तर मला सांगा, कोणी काही करो की नाही करो, मी करणार म्हटलं तुमच्यासाठी. हो बाई ठीक आहे, करजो बापा काही ना काही. त्यावेळेस येजो तू, खरंच येजो, माहीतच पडते काय देते काय नाही, पाहून तर घेजो. हो हो ठीक आहे, येईल ना. अहो मी येईल काय म्हणतो, चला आपण अलग दोघं जण. नाही म्हणते बिचारा माणूस. हो, याला तर माहीतच लोक आहे बाबा. बरं माझ्या सासरा नाही असा, सासरा चांगला आहे बिचारे, चांगला माणूस आहे. कधीच असं बोलत नाही, बाई बटाशिवाय कधी म्हणत नाही. हा, जे झालं ते बटा म्हणते. हा, मस्त माणूस आहे. वावरनं घर त्याला एवढंच दिसते. आणि तसंही सासूच्या समोर सासऱ्याची काही चालत नाही ना. बाईच बोलते ना बाई समोर समोर. कोणी काही बोलायला आलं, कोणी बोलायला आलं तर बाईच जाते समोर. माणूस काय करण, काहीच नाही चालत माणसाची. तर शेवटी मग मी म्हटलं एवढा डाव तर काय म्हणते, नाही म्हणते तू चाली जाते त्या माईच्या घरी, तुला अलग राहायचं आहे तर आम्ही राहतो म्हणते. बरोबर सांग, म्हणजे ह्या माणसाला बायकोची गरज नाही आहे, फक्त मायबापाची गरज आहे. मायबापा 7 दिन बाई जिंदगीले. जाऊ दे त्यांच्या गोष्टी पण काही करून अर्थ नाही आपल्याला. हो, आपले कामं पण राहून जातात आणि आपल्या डोक्यातही विचारच बदलतात. मग खरंच चांगलंच नाही वाटत. मग जाऊ दे ते. मला ना म्हणजे तुमच्या आई बाबा खरोखर खूप चांगले आहे. म्हणजे इथे एवढा त्रास नाही, कोणताच नाही एवढा त्रास नाही आपल्या घरी. परी काय करून राहिली? काही नाही, हे ताईंना पराठे दिले खायला आणि त्यांच्याशी बोलत होते. त्या मला गोष्टी सांगत होत्या त्यांच्याकडच्या सासरच्या, तर ते ऐकत होते मी. बोला ना, काय पाहिजे तुम्हाला? तिच्या गोष्टी सोड, तिला काही कामं नाही, रिकामपणच आहे तिचं. तू मला काही खायला दे ना पहिले, भूक लागली ना. तिला तिथं बसून खायला देऊन दिलं ना, बाकीचे राहिले. ताईच म्हणत होत्या मला इथेच देऊन दे म्हणून, आधी गरम गरम खायला, नंतर बाकीच्यांना दे म्हणून. मग मी 2 त्यांना दिले. आता बनवतच आहे, आणून देते. कोण कोण आहे हॉलमध्ये आता? हॉलमध्ये राजेश दादा आहे, मी आहे, आई आहे, अन बाबा आहे, अन बाप्पू आहे. एवढं जण आहे ना आम्ही. एवढ्यासाठी घेऊन ये 2-2 पराठे, होऊन जाते नाश्ता. हो हो ओके ओके, झालंच आहे माझं. बस आणतेच मी, पटापट प्लेटमध्ये टाकते आणि सर्वांना आणून देते. सर्वजण नाश्ता करून घ्या. हा लवकर आण जराशी, आज मला लवकर जावं लागते. तुला मी रात्री सांगितलं होतं बरं का मोहिनी आपलं परी मला लवकर जावं लागते, तर लवकर करजो काय म्हटलं होतं ना, तरी त्या उशीर केला. नाही, मी बटाटे रात्रीच टाकून दिले होते हो पराठे करायला, पण काय करणार ना, सकाळी ना डोळाच नाही उघडला माझा. बरं ठीक आहे, कर लवकर लवकर कर जराशी, अन जाऊ दे मला. हो हो करते. बघितलं ना, असं होते आपण मग गोष्टी करत राहतो आणि मग यांना मग गुस्सा येते. हा, मग त्यांना खायला नाही मिळालं म्हणजे मग ते कसे करतात. कॅन्टीन वरनं त्यांना पचत नाही, कॅन्टीन वरचं आजकाल पचत होतं आधी, एवढं खात होते ते कॅन्टीनचं, पण आता ना काहीच खात नाहीये. जे काही नेते ना ते घरूनच नेते. मला म्हणते एखादी शिडी पोळी देऊन दे म्हणते, पण मी बाहेरचं नाही खात म्हणते, असे म्हणतात ते. आता त्यांना असं वाटते की मी गोष्टीच करत आहे, काम नाही करत आहे. आता किती काम झाले माझे सकाळपासून, ते काम वाले तर चाटच मारत आहे. हा, 3 दिवस झाले नाही, सर्व काम मला करायला लागत आहे घरातलं. अरे परी, एखादी पोळी असेल तर देऊन दे ना मला रात्रीची, खाऊन घे तुम्ही. कशाला भाऊजी, आलूचे पराठे झाले आहेत ना, आणत आहे ना, मी सर्व करत आहे ना. आता देते ना तुम्हाला, बसा ना तुम्ही हॉलमध्ये. आता चालले होते सुमितजी, त्यांना पण तेच सांगितलं तुम्ही बसा म्हणून. मी लगेच आणते, तुमच्याच मागे आणते आता. बरं तू ये ते घेऊन, मी तर असे माझे 2 कपडे ते धुवून टाकतो आणि तू आणून ठेवतो पर्यंत. कशाला भाऊजी, कशाला धुवत आहे तुम्ही कपडे? राहू द्या ना, ते मी धुवून टाकणार ना. कशाला तुम्ही 2 कपडे पण धुवत आहे का? राहू द्या, ते करू नका. नाही आता कसं आहे, तू एकटीच्या मागं घरातले पहिलेच एवढे कामं होऊन जाते. हा, मग काय झालं, आपले आपले धुवून टाकायचे, काही फरक नाही पडत. एक शर्ट आहे, एक पॅन्ट आहे, एवढेच कपडे आहे, तेवढं धुवून टाकतो म्हटलं. नाही नाही भाऊजी, करू नका ते. मी ताईंना काय जबाब देणार? नंतर त्या मला बोलणार नाही का की भाऊजींचे 2 कपडे पण नाही धुवून झाले तुझ्याकडनं? नाही नाही, जे तुमचे आहे ना कपडे ते टाकून दे तिथे, मी नंतर मशीन मध्ये लावून देते आणि धुवून टाकते कपडे. तुम्ही नका टेन्शन घेऊ भाऊजी, असं नका विचार करू की परी काय म्हणणार म्हणून. करते मी, तुम्ही फक्त ठेवून द्या तिथे. बरं ठीक आहे, नक्की ठेवू ना पण. हो हो भाऊजी, ठीक आहे, ठेवा ठेवा. बरं मला लवकर आणून दे जराशी. आज कसा सोमवार आहे की नाही, लवकर जावं लागते. पहिला दिवस राहते की नाही आठवड्यातला, तर लवकर जावं लागते. आणि बाकी मग चालते थोडंसं झालं तर. आजच्या वेळेस माहिती बॉस लवकर येऊन जाते. ओके ओके भाऊजी, बस लगेच आणते, तुमच्याच मागे आणते. कारण बसली मी इथे गोष्टी करत. बघा ना, बाहेर किती तांडवच झाला. आता सर्वांना असं वाटेल मी गोष्टीच करत बसली होती, कामच नाही केलं. मी तर जरा जास्तच करून राहिली आहे, वर 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 सगळे. हा, नाही नाही, यांना असं, नाही नाही त्यांना तसं. येल पाड्यावानाची जास्तच येल पाडून राहिली. ह्या दोघी काय गेल्या तर बस, अनईले किती शिकवायचा प्रयत्न करते, शिकवूनही नाही राहिली. मी म्हटलं हिच्या डोक्यात थोडंसं भरतो त्याच्याविषयी, तर थोडंसं काही ना काहीतरी घरात होईल. पण नाही, हे तर काही ऐकायला खालीच नाही आहे. किती प्रयत्न करा, हे असे लोकांना भटकतच नाही. काय माहित काय झालं तिले, नाही तर होती नाही माईकडून बोले ना पहिले. असं आहे भाऊजाईला असं वाटते नंदा आल्या घरी का त्यानं कामच केले पाहिजे, काम नाही केले तर बातच त्याच्या शिसारी बसून जाते. असं आहे, मेहनत करते काय माझ्या घरी येऊन 2 कामं, मी कायले करत बसू इथे येऊन कामं? आहे ना एवढ्या जणी, करून एकटी करायचं आहे तर. मी नाही करत, मी तर सारे कामं याच्यावर टाकून देतो. करत बस, करशील नाही तर कोणाला सांगशील. खान तुम्ही माय बापाचं सगळं, काय कामं मी करू का इथे येऊन? मला काय देऊन राहिला माय बाप?
इनमिन आली का 2-3 हजाराची साडी घेऊन घेते, लेकराला एक ड्रेस घेऊन घेते, नवऱ्याला एक ड्रेस घेऊन घेते. हा असं म्हणते काय, घे बाई 1-2 लाख रुपये एखाद्या वेळेस. हा आता माहित पडते ना अधिक महिन्यात आली तर काय देते तर. हो म्हटलं आहे मी सोन्याची चेन घेऊन दे म्हणून आई, पण बस माझ्या मायचं तर मनच नाही करत द्यायले. एवढे पैसे राहते तिच्याजवळ पण मन नाही करत द्यायले. चेन तर चेन सोड, पण अंगठी तर द्यायला पाहिजे एखादी. हा तसंही जवायला देऊन काय करण, मला द्यायला पाहिजे खरं तर, पोरीला द्यायला पाहिजे. बापू आता आजचे दिवस थांबून जा ना, मस्त रात्री पाहुणचार करू ना आपण. हा तुम्ही म्हणाल तर आणतो, तुम्ही म्हणाल ते. नाही नाही, अधिक महिन्यात मी खात नसतो काही, चालत नाही ना आपल्या घरी. आईला तर बिलकुलच नाहीच म्हणते आई काही घरी आणाले, तर काही नसतो आणत. आणि तसंही आमच्या इथं कमीच आणतो आम्ही. असं एखाद्या वेळेस 6 महिन्यातून एखाद्या वेळेस आणलं तर आणलं, असं नेहमी नेहमी खात नाही काही आम्ही असं काही. हो तर गोड आणतो मस्त, आता आंब्याचा रस तर करूच, दुसरं काही गुलाबजामुन बासुंदी ते सगळं करू ना मस्त. हा थांब ना मग, काय आता तिथंच काय आहे? एखाद्या वेळेस तर हात जा बा, आम्हालाही टाइम देत जा. मग नाही तर काय, तर थांबा ना आता, तिथंच काय आहे तर रात्रभराची गोष्ट. थांबलो ना रात्रभर, तुम्ही सांगा मी थांबत नाही. आणून सोडून देत असतो शाळेला आणि चालला जातो. पण आता यावेळेस मी रात्रभर थांबलो म्हटलं. कधी थांबलं पाहिलं का तुम्ही मला? म्हणून नसतं म्हणून राहिलं बा, आम्हालाही चांगलं वाटलं तुम्ही थांबले तर यावेळेस. पण आता हप्त्याचा पहिला दिवस आहे की नाही, तर ड्युटीवर जाणं आवश्यक आहे. मग लागून तर उद्याच्या दिवस घरी राहिलो तरी चालते, तर थांबून जा आजच्या दिवस. आता कसं आहे, अधिक महिना म्हणते बा, म्हणून ते या लागलं हिच्या यानं शाळेच्या यानं. नाही तर मी तर आता आलोही नसतो. तिला म्हटलं असतं तर तुला जायचं आहे तर चालली जाय, तर तिनं आपलंच लावली ना टप्पर काही. नाही चला लागते, नाही चला लागते. तिला म्हटलं अरे बा आता पेरणीचा टाईम आला. राजेश राव तुम्हाला काय सांगू आता, पेरणीचा टाईम आला म्हटलं, मिरूग लागला आता. तुम्ही सांगा, मिरगात म्हटलं तर पाणी पडल्याबरोबर पेरण्या करायला लागते आम्हाला. कास्तकार माणसाचं तर जीवन माहीतच आहे बा तुम्हाला. ते एका दिवसानं कोणतं पेरणीचं बिघडून राहिलं तुमचं? एका दिवसानं काय तुमचं पीक उगवायचं थांबून जाईन काय? नाही नाही तसं नाही आहे ते, पण आता कसं, बहीण तिकडे आली आहे ना, माझी बहीण आली आहे ना. हो आता तिच्यासाठी पाहा लागन तिला, आता जातो म्हणे ते, उद्या परवा जातो म्हणे, तर तिच्यासाठी एखादी साडी गिडी आणायला नाही लागन तिला आता. हो नुसतं साडीनं मानते नाही यायची बहीण, अधिक महिना असून. हा ते तर लुटायला आली आहे इथं. दरवर्षी चांदी सोनं नेत राहते. दर 3 वर्ष आले का माहिती आहे दादा, तिचं चालूच राहते म्हटलं कैच्या काही. आणि आता ते फक्त साडीवर मानून राहिली काय? काय यावेळेस साडीच घ्यायला लागते. तिला सांगितलं यावेळेस काही घेत नाही म्हणून. झाले आता 2 अधिक महिने, हे तिसरा होय. दरवर्षी काही तेच काम करणार आहे काय? चांदीचं घ्या, सोन्याचं घ्या. सोनं किती महाग झालं आहे आता, सोन्याचं कोण नाही घेत आता. मोदीजीनं पहिले सांगितलं सोनं खरेदी नका करू म्हणून. माहित पडते ना आता काय घेतात तुम्ही, आणि इकून काय पाहिजे तुम्हाला ते माहितच पडते. इकून काय पाहिजे म्हणजे, म्या म्हटलं का तुला काही मागजो म्हणून? म्हटलं काय सांग मला, आता त्या भावासमोरच विचारून देतो. हा म्या म्हटलं काय का हे मागजो का ते मागजो माझ्यासाठी? काहीतरी बोललो काय मी? तुम्ही नाही बोलले, पण तुमची बहीण तिथून नेते तर मग मला टोमणे बसते ना घरात. त्या काय आणलं आणि तुझ्या घरी काय देते म्हणून. तुमची माई म्हणते ना मला अशी, मग ते कुठं जाईन मग, म्हणून मला मागा लागते म्हटलं. तिच्यासाठी काही तू मलाही करशील काय आता? मी काही मागून राहिलो काय? आता आई म्हणून तेव्हा मला सांगजो, पण काहीच मागू नको मामीजीले मामाजीले, काही गरज नाही आहे. ह्या महिना येते तर आनंदाचा महिना असते, दानपून करायला लागते, बरोबर आहे. मग काय फक्त काय जवायला दानपून करायला लागते काय? लोकाईले करायला लागते. जवळीने देत सासू सासरेले ना, सासू सासरेनंच द्याव काय फक्त जवयाले? ह्या कुठचा नियम झाला बटा लागू? काही काढला लोकाईनं, कोणाची परिस्थिती असो का नसो का काही असो, जवयाले हे द्या जवयाले ते द्या. मला पाहिजे नाही काही, मी आताच सांगतो ना, मी माझ्या बहिणीच्या इच्छा पाहुण्याला देत काही, त्याला सप्पाच सांगतो तू यान म्हणून इथं काही, आणि मगच मागजो म्हणून इथं दान येऊन. अरे काहीले भांडणं सगळे करता, काय पाहिजे सांगून दे, जाणून दे मी. सोन्याची चेन पाहिजे राजेश दादा तेले. सोन्याची चेन? कोण म्हणे सोन्याची चेन पाहिजे म्हणून? मी म्हणतो, माझी सासू म्हणे मला सोन्याची चेन मागजो म्हणे यंदा म्हणे. तुझ्या सासूला माहित नाही काय मोदीनं नाही म्हटलं म्हणून? सोनं घेऊ नका, खरेदी नका करू म्हणून, माहित नाहीये? सारच माहित आहे तेले, आणि भाव एवढा वाढला हेही माहित आहे तेले, तरी म्हणते सोनं मागजो, हे मागजो, ते मागजो, असे करते म्हटलं. माय बिन हे पागल आहे भाऊ. हा सुमित भाऊ, राजेश भाऊ पागल आहे, हिच्या मागे लागू नका तुम्ही. अशीच करते घरी, अशीच करते. मी काहीच नाही म्हटलं रे बा, सोनं नाही पाहिजे मला, चांदी नाही पाहिजे, कपडे नाही पाहिजे मला. हो मी आताच सांगतो, हे हिच्या मनावर जाऊ नका तुम्ही, हे स्वतः मागते म्हटलं, अशी करते. बाई खरंच तुझी सासू तुला म्हणते काय अशी? मग म्हणते ना दादा, म्हणत नाही तर काय तर. बापू ठीक आहे, आमची आता बहीण आम्हाला माहित आहे, काही प्रकार तर म्हणतेच, ते बोलते खोटी बोलते. पण हे चेन पाहिजे असं तसं हे तुमच्या आईनं म्हटलं असं, तेव्हाच कुठं ते म्हणून राहिली. हा अनस्पष्ट म्हणून राहिली का हो म्हटलंच म्हणून. तर मग आता याचा काय करावं बंदोबस्त सांगा आता. सोन्याची चेन तर देत नाही आम्ही. हा तुम्ही हो म्हणा तरी देत नाही, नाही म्हणा तरी देत नाही. पण तुमच्या आईला तुम्ही समजावता का मग आम्हाला समजावं लागेल? अरे बा, आईनं काय म्हटलं काय नाही मला काही माहित नाही मागं, पण मला नाही पाहिजे सुमित, खरंच नाही पाहिजे. या आईला कधीच नाही म्हटलं कोण्या गोष्टीसाठी का हे मागतात हे माग, जसे मायबाप तसे तिचे मायबाप. पण आता इले असं वाटते, काही न म्हटलं तर म्हणावं, आईचं काय करायला लागते, मी आहे ना घेणारा देणारा. मग तुम्ही घरात बोलत जा ना ह्या गोष्टी तुम्ही घरात बोलत जा तुमच्या आईसमोर, का मला काही पाहिजे नाही म्हणून. काय याच्यानंतर तिला बोलल्या नाही पाहिजे सासूबाई तिच्या. हा आता आम्ही सांगतो रे बा, आता आम्हालाही असं वाटते जवळ माणूस आहे, काही म्हटलं नाही पाहिजे, देऊन दिलं पाहिजे, एकटेच आहे तुम्ही, 10-5 काही आहे नाही. पण कधी कधी
बहिणीचं ऐकायला लागते ना. बहिणीला काही एकटंच पाडून द्यावं पण. हो तर ठीक आहे ना, ह्या गोष्टीवर माझ्यासोबत बोलतो घरी गेल्यावर माहित पडते काय म्हणते ते तर. परी साडी कोण नाही घातली? तुला सांगितलं होतं ना साडी घालत जाई म्हणून आता. अहो ते गरमी होत होती ना मला किचन मध्ये, खूपच गरमी होत होती. मी म्हटलं एवढं करून घेते नाश्ता, नंतर घालून घेते म्हटलं. तिथे गरमीच खूप होते मला, म्हणून मी साडी सध्या घातली नाही. थोड्या वेळाने घालणार नंतर. हे पाय, आज घातली तर घातली, उद्यापासून म्हटलं साडी घातली तर बरं. हा, आजच्या दिवस सूट आहे तुले दिल्ली, पण उद्यापासून मला तुला साडीत दिसली पाहिजे. हो घालते ना घालते. उद्या कशाला, मी आत्ताच घालते थोड्या वेळात. बस हे सर्वांना नाश्ता देऊन देते आणि घालते. काय रे सुमी तेवढं हे देतं तिच्यावर, घालू दे ना जे घालते ते. बाई तू बोलू नको मधात, काय नवरा बायकोच्या मधात बोललेलं चांगलं नसते. बोलत नको जाऊ तू अशी मधात. बरोबरच करतो मी माझ्या घरातलं. काय माझ्या बायकोले कसं ठेवायला लागते काय करायला लागते माहिती आहे मला. भाऊजी घ्या ना नाश्ता. हो हो दे. मीठ गिट नाही टाकलं का हो परी? हा, मीठ टाकायला पाहिजे होतं. काय असं बेचव नको बनवत जाऊ. जराशी चविष्ट बनवत जाई, काही बनायला लावलं तर काही नको बनवून ठेवत जाऊ. बरोबरच आहे रे मीठ. आता तर खाल्ले मी 2 पराठे अंतर, तर बरोबर लागलं मला. तुला कसं काय कमी लागलं बाबा? तू कधीपासून लय मोठं मीठ खायला लागला. परी समजत नाही का म्हटलं तुले? हो आलं माझ्या लक्षात. थोडंसं कमीच टाकलं मी मीठ. आणून देऊ का वरून? राहू दे आता, होऊन जाते ऍडजस्ट. बापा लयच वजन टाकते आता बायकोवर. अरे तुम्ही नाही खात काय? परी अन्न तुझ्यासाठी आण, हिच्यासाठी आण, आपलं छायासाठी. खा ना दोघी जणी. आईला दे. बाबा कुठे गेले? अरे दादा, बाबा नाही का नाही, ते जराशे पुष्पा काकूच्या इकडे आहे वाटते, बोलून राहिले दोघं जण बाहेर. चांगला उभे आवाज दिला ना, पण आता एवढ्या जणांसमोर आवाज देता नाही येत. आवाज जर देतो म्हटलं तर सगळेचे सगळे शीन इकडे, म्हणून मग त्याच्यापेक्षा मी म्हटलं राहू दे, आपण करून घ्या नाश्ता. आपण आपल्या ड्युटीवर चाललं जातो. बाबाला काय वावरत जा लागते मग, तर देते मग. परी आई बाबाला नाश्ता देऊन देजो. हो काढून ठेवला आहे बाबांसाठी, पण ते आहे नाही म्हणून मग मी राहू दिला ठेवलेला. आणि बापू कमी आज तर काहीतरी गोड बनवायची प्लॅनिंग करा. तिखट चालत नाही म्हणते त्याला, गोड बनवायची प्लॅनिंग करा. हो करते